मी आपला शेतकरी मित्र किशोर बुडे. आमच्याकडे पाण्याने 2-3 दिवस झाले ओढ दिली आहे. तर त्याच्यामुळे काय केलं की आम्हाला स्प्रिंकलर शेवटी चालू करावं लागेल. तर आज 2-3 दिवस झाले स्प्रिंकलर चालू केले. जवळपास मला वाटतं 5-6 एकर असं ओलीत निघून गेलं. तर आता काय केलं मित्रांनो, तर स्प्रिंकलर जर चालू राहिलं तर आमच्याकडे कसं होतं, आपल्याकडे ज्या निविदा बनवून आहे, जसं जडाम सल्फर बनवून आहे, मायक्रोरायझा जे चालू आहे, तर आता काय कंटिन्यू कसं होत आहे की सोडणं चालू आहे. स्प्रिंकलरवाले चालू असल्यामुळे तर कंटिन्यू सोडणं चालू आहे. तर मी तुम्हाला एक दाखवून देतो की जडाम सल्फर मागच्या वेळी मी व्हिडिओ बनवला होता. हे बघा, हे जडाम सल्फर एकदम चांगल्या क्वालिटीचं असं जडाम बनवलेलं आहे. तर आता बघा मित्रांनो, आपण काय करतो की इथे म्हणजे प्रत्येक लाईनीला, स्प्रिंकलरच्या लाईनीला आपण 1 लिटर असं जडाम सल्फर आपण सोडत आहे. तर हे बघा, बघू शकता तुम्ही की हे जडाम सल्फर इतक्या चांगल्या क्वालिटीचं बनलेलं आहे जडाम सल्फर. तर आपण हे जवळपास 1 लिटर प्रत्येकाला सोडत आहे. आणि हे जसं सोडलं कंटिन्यू, तर मग याच्यानंतर काय करतं आहे की 5 लिटर आपण काय करतं आहे की मायक्रोरायझर जे आपण बनवलेलं होतं, हे बघा इतकं चांगल्या क्वालिटीचं मायक्रोरायझर बनलेलं आहे. तर हे मायक्रोरायझर आपण असं 5 लिटर ते सोडत आहे. म्हणजे जडाम सल्फर सोडलं की मग 5 लिटर आपण मायक्रोरायझर सोडत आहे. म्हणजे आपलं वोलीत चालू असल्यामुळे आपण असं चालू राहते काम समजायचं. हे बघा आता असं सल्फरचा असा फ्लेवर येत आहे, असं म्हणजे पिवळेपणा जो आहे तसा डार्क पिवळेपणा येतो असं. तर काय होतं मित्रांनो, आपण जर आपल्याकडे जे बनवून राहिल्या निविदा, तर काय होते की माणसाला कॉन्फिडन्स राहतो की हे नाही ते नाही, हे असं काही ना काही चालू राहते. तर आणि ह्या निविदा बनवायला खूप काही खर्च येतो बा असं नाही आहे. जसं जडाम सल्फर आपण बनवलेलं आहे. आता काय होतं की सोयाबीनचा आपण क्रॉप पेरलेला आहे. तर काय होतं की सल्फरची त्याला खूप जरूरत राहते सोयाबीनला. तर त्याच्यासाठी आपण सल्फर बनवलेला जडाम सल्फर. मला वाटतं जास्तीत जास्त कॉस्टिंग काय 5 लिटर बनवायला जवळपास मला असं वाटते की हार्डली 50-60 रुपये खर्च आला असेल. पण काय होते मित्रांनो, अशा निविदा बनवून राहिल्या तर काय होते की सल्फरमुळे काय होते, एक तर सकिंग म्हणजे पांढरी माशी जी राहते आपल्या याच्यावर, सोयाबीनवर अटॅक जो राहतो, तर तो पण त्यांनी कंट्रोल होतो. आणि जनरली सल्फरच्या ऑर्डर सेंटमुळे पांढरी माशी येतच नाही. तर आपण काय करतो, हे स्प्रेइंगसाठी पण आपण वापरतो सल्फर. बघा असं एकदम बनलेलं आहे. तर आपण स्प्रेइंगसाठी पण वापरतो. पण आता आपण 1 लिटरच्या हिशोबाने प्रत्येक लाईनीला स्प्रिंकलरने आपण सोडत आहे. अर्धा ते 1 लिटर आपण असं सोडत आहे. आणि 5 लिटर मायक्रोरायझर सोडत आहे. तर आता हे बघा, माझ्याकडे कसं आहे सेटअप की इथे नदी लागून असल्यामुळे माझ्याकडे 2 सेटअप आहे. एक इथे आहे आणि एक समोर आहे. तर तिथे माझ्या पुष्कळ औषधी बनवून राहते नदी. तर म्हणजे काम चालू राहते आमच्याकडे. तर इकडल्यापेक्षा तिकडे जास्त माझा बनवून आहे सेटअप. म्हणजे मोठ्या टँक आहे तिथे 2,500 लिटरवाले. तर असं काम चालू राहतं. तर तुम्हाला हे दाखवत होतं, मला याची सांगण्याचं तात्पर्य हे होतं की जसं आता नदी लागून असल्यामुळे आता तुम्ही म्हणाल का बापरे बाप खूप नशीबवान लोक आहे तुम्ही वा, असं म्हणाल तुम्ही. पण काय मित्रांनो, दुरून डोंगर साजरे आहे. तर असं काम सांगण्याचं तात्पर्य हे काही काम चालू राहते. नदी लागून असल्यामुळे हा एक बेनिफिट राहतो की इथेच निविदा तयार करणं आणि सोडत राहणं. तर इथे आमचं 5-5 HP 2 मोटारी चालू राहते. तर कंटिन्यू इथे आमचा सेटअप असल्यामुळे हे चालू राहते. तर 5 लिटर आपला 1 लिटर सल्फर आणि 5 लिटर मायक्रोरायझा असं कंटिन्यू सोडणं चालू आहे मित्रांनो. तर समोर तुम्हाला याच्यातलं अजून काय काय होते मी तुम्हाला बदलाव दाखवत जात राहील. तर भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. धन्यवाद.